नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला रेशनच्या तांदूळापासून आणि चना डाळीपासून मस्त असा नाश्ता करून दाखवणार आहे। 2 ते 3 प्रकारचे यामध्ये नाश्त्याचे प्रकार बनवून तयार होतात। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी राशनचे तांदूळ घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। 2 वाट्या मी इथे सर्वात आधी राशनचे तांदूळ घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक सपाट वाटी मी इथे चना डाळ घेतलेली आहे। इथे आता आपल्याला सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि यामध्ये भरपूर सारं पाणी घालून रात्रभर मी हे डाळ आणि तांदूळ असेच भिजत ठेवणार आहे। तुम्ही याच ठिकाणी सकाळी भिजत घातले आणि 7 ते 8 तासानं जरी मिक्सरला दळून घेतले तरी चालते। इथे मी आता हे डाळ तांदूळ रात्रभर असेच भिजत ठेवणार आहे। इथे आता पाहू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी आपले डाळ तांदूळ मस्त असे भिजलेले आहे। मी इथे आता यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरला मस्त अशी याची फाईन पेस्ट करून घेणार आहे। मस्त असं आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। यामध्ये आता आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। इतपत आपल्याला हे बॅटर जे आहे घट्टसर ठेवायचं आहे। यापेक्षा जास्त पातळ करू नका, लागलं तर पाणी आपण नंतर टाकू शकतो। इथे मी आता हे सर्व छान असं एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे। यावर आता आपल्याला झाकण ठेवून पीठ आंबण्यासाठी रात्रभर असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही दिवसभर सुद्धा ठेवू शकता। पाहू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी मस्त असं आपलं हे पीठ फुगून वर आलेलं आहे। छान असं उबदार ठिकाणी ठेवायचं म्हणजे आपलं पीठ मस्त असं फुगून वर येते, छान असं आंबते, पाहू शकता तुम्ही। हे पीठ आता आपल्याला हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधलं मी आता अर्ध पीठ बाजूला काढून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही। याचे आता आपल्याला सर्वात आधी आप्पे करून घ्यायचे आहे। आप्प्यासाठी मी इथे पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे। यामध्ये मी आता सर्वात आधी मीठ घालून घेणार आहे, कोथिंबीर घालून घेणार आहे, एक कांदा कट करून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे। हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे आपल्या पिठाची जी जाडी आहे ते मुळत नाही। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता, गाजर सुद्धा किसून वापरू शकता, टोमॅटो किंवा स्वीट कॉर्न सुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे, फोडणीला मोहरी घालून घेतली, जिरे घालून घेतले, एक मिरची कट करून घालून घेतली, हिंग घालून घ्यायचं आहे आणि मस्त अशी कडकडीत फोडणी द्यायची आहे। त्यानंतर अगदी पाव चमचा सोडा घ्यायचा आहे आणि त्यावर चमचाभर पाणी घालून हे बॅटर आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल, आपलं बॅटर मस्त असं हलकं फुलकं आणि जाळीदार आप्पे बनून तयार होतील। एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर आप्पे पात्र छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता छान असे आप्पे सोडून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही। लगेचच आप्पे टाकल्या लगेच फुलायला लागलेले आहे। यावर आता मी झाकण ठेवून छान असे आप्पे एका साईडनी शेकून घेणार आहे। इथे आता आपली एक साईड छान अशी शेकून झालेली आहे। दुसऱ्या साईडने आपण इथे आप्पे पलटून घेऊ, पाहू शकता तुम्ही। आप्प्यांचा रंग किती छान आणि सुरेख असा आलेला आहे। अशाच प्रकारे मी सर्व आप्पे इथे उलटून घेणार आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा
अगदी थोडंसं तेल घालून हे आप्पे मी मस्त असे शेकून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. इथे आता आपले हे आप्पे बनून तयार झालेले आहे. चवीला तर हे आप्पे इतके छान झालेले होते. आतमधून मस्त असे जाळीदार आणि वरतून कुरकुरीत आणि खरपूस असे हे आप्पे बनून तयार झालेले होते. पाहू शकता तुम्ही. तुम्ही तुमच्या घरी ही आप्प्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही जर एकदा हे पीठ फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तर 4 ते 5 दिवस आरामात असं हे पीठ टिकते. इथे आता आपण ढोकळा बनवून घेऊ. ढोकळ्यासाठी मी इथे सर्वात आधी पीठ घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. थोडीशी यामध्ये हळद घालून घेऊ. हळद घालून हे पीठ आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जे इथे ढोकळ्याचं जे बॅटर आहे इतपतच पातळ ठेवायचं आहे. आपण जे पहिले बॅटर बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये पाणी वगैरे मी इथे नाही घातलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. साधारण मी इथे पोहे खाण्याचे 4 चमचे तेल घातलेलं आहे. 1 पळी असं तेल घातलेलं आहे. सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये सोडा घालायचा आहे आणि मीठ सुद्धा घालायचं आहे. मीठ मी इथे आधी घालून घेतलेलं होतं. सोडा घालून पाणी घालून घ्यायचं आहे त्यावर चमचाभर आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ फेटून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. इथे आता आपलं हे पीठ छान असं हलकं फुलकं आणि मस्त असं फुललेलं आहे. इथे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा वाफवायला ठेवणार असाल त्या भांड्याला आधीच तेल लावून तयार ठेवायचं आहे. म्हणजे लगेचच हे पीठ आपलं फेटून झालं की त्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि ढोकळा लगेचच वाफवायला ठेवायचा आहे. तिकडे मी पाणी सुद्धा कढईमध्ये उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही. इथे मी आता सध्या गॅस मोठा ठेवलेला आहे. यावर झाकण ठेवून आपण 20 मिनिटं ढोकळा छान असा वाफवून घेऊ. इथे आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ते मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर छान असा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. इथे आता आपण नारळाची चटणी बनवून घेऊ. सर्वात आधी मी इथे ओल्या नारळाचे अर्धी वाटी काप घेतलेले आहे. छोटी वाटी भरून फुटाण्याचे दाडवं घेतलेले आहे. कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी आता मूठभर कोथिंबीर घालून घेणार आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 चमचा भरून यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी साखर सुद्धा घालू शकता. माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखरच घातलेली आहे. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि यामध्ये मी आता अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी दही सुद्धा चमचा 2 चमचे यामध्ये वापरू शकता. यामध्ये थोडंसं पाणी घालून मस्त अशी आपल्याला चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. मस्त अशी आपली इथे चटणी बनवून तयार झालेली आहे. आप्यासोबत, ढोकळ्यासोबत कशासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता. मस्त अशी लागते. चवीला ही चटणी अप्रतिम झालेली होती. इथे आता 20 मिनिटं झालेली आहे. 20 मिनिटानंतर आपला ढोकळा सुद्धा मस्त असा फुललेला आहे. पाहू शकता तुम्ही. इथे आता आपल्याला सुरीने हा ढोकळा चेक करायचा आहे. सुरी जर आपली इथे क्लीन निघाली तर आपला इथे ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आपल्याला गॅस बंद केल्यावर 5 मिनिटांनी यावरचं झाकण उघडायचं आहे. म्हणजेच हा ढोकळ्यासाठी मला 25 मिनिटं लागलेले आहे. 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि 5 मिनिटं यावर असंच झाकण ठेवायचं आहे. सुरीने ढोकळ्याच्या कडा मस्त अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि ताटावर मी हा ढोकळा आता पलटून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. मस्त असा जाळीदार हा ढोकळा बनून तयार झालेला आहे आणि हा ढोकळा घशात वगैरे अजिबात फसत नाही. तुम्ही जर एकदा हा ढोकळा बनवला तर बेसन पिठाचा ढोकळा तुम्ही कधीच बनवणार नाही. इतका हा ढोकळा खायला छान लागते. मस्त असा जाळीदार हा ढोकळा
बनवून तयार झालेला आहे. तुम्ही कापताना पाहू शकता किती छान असा बनवून तयार झालेला आहे. ढोकळ्यासाठी इथे आपण फोडणी करून घेऊ. फोडणीला मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये सर्वात आधी चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी आपली छान अशी फुलली की त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 मिरच्या मी उभ्या कट करून घेतलेल्या होत्या त्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहे. यामध्ये आता मी ग्लासभर पाणी घालून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे भरून पिठी साखर घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. हे सर्व आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आणि मीठ छान असं पाण्यामध्ये विरघळलं की लगेचच आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे आता आपली फोडणी सुद्धा ढोकळ्यासाठी बनवून तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला हा जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.